हाय एव्हरीवन. आज आपण फर्स्ट चॅप्टरमधील सगळ्यात लास्ट पॉईंट बघणार आहोत, इम्बिबिएशन. तर हा पॉईंट एक मार्क्ससाठी डेफिनेशन विचारतात की डिफाईन इम्बिबिएशन किंवा टाइप्स ऑफ सोल्युशन. तर इम्बिबिएशन, द टर्म इम्बिबिएशन वॉज कॉइन्ड बाय सॅक. जी काही इम्बिबिएशन ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट कोणी शोधून काढली आहे तर सॅकनी. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन, द सोकिंग अप ऑफ वॉटर बाय ड्राय सबस्टन्स ड्यू टू हायड्रोफिलिक कोलाइड्स इज कॉल्ड ॲज इम्बिबिएशन. आता सोकिंग अप ऑफ वॉटर, सोकिंग म्हणजे थोडक्यात आहे की ॲब्सॉर्ब, म्हणजे काय की जे काही पाणी ॲब्सॉर्ब करण्याची काही प्रोसेस आहे तर ते ॲब्सॉर्ब किंवा सोकिंग अप ऑफ वॉटर बाय ड्राय सबस्टन्स, म्हणजे ड्राय सबस्टन्सद्वारे जे काही पाणी काय केलं जातं ॲब्सॉर्ब केलं जातं ड्यू टू हायड्रोफिलिक कोलाइड्स, तर त्याला म्हटलं तर इम्बिबिएशन. आता याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर मग की पावसाळ्यात दरवाजे काय होतात फुगतात, म्हणजे थोडक्यात का की जे काही लाकूड आहे तर त्यामध्ये पाणी काय केलं जातं, पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं किंवा सोक केलं जातं, म्हणजे जी काही वॉटर सोक करण्याची काही प्रोसेस आहे किंवा जी काही कन्सेप्ट आहे तर त्याला म्हटलं तर इम्बिबिएशन. नेक्स्ट, इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता ही काय पहिली स्टेप आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरमध्ये, म्हणजे थोडक्यात काय इम्बिबिएशनमध्ये पाणी काय केलं जातं, सोक केलं जातं किंवा ॲब्सॉर्ब केलं जातं, म्हणून की इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ द ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. द रेट ऑफ इम्बिबिएशन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ज्यावेळेस टेम्परेचर जर इन्क्रीज असेल तर त्या कंडिशनला रेट ऑफ इम्बिबिएशन पण काय असणार आहे, इन्क्रीज आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे काय इम्बिबिएशनचा रेट आहे तर तो टेम्परेचरवरती डिपेंड्स आहे. टेम्परेचर जास्त असेल तर त्याचा रेट पण हा कसा असणार आहे तर इन्क्रीज, म्हणजे जास्त असणार आहे. इम्बिबिएशन इन ऑइली सीड इज मोर दॅन स्टार्ची सीड. जे काही इम्बिबिएशन आहे तर ते ऑइली सीड आणि स्टार्ची सीड यांचं जर कम्पॅरिझन केलं तर स्टार्ची सीड पेक्षा ऑइली सीडमध्ये इम्बिबिएशन हे जास्त होतं किंवा फास्ट होतं. इम्बिबिएशन प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड एज मॅट्रिक्स पोटेन्शियल. इम्बिबिएशन प्रेशरलाच मॅट्रिक्स पोटेन्शियल पण म्हटलं जातं. मॅट्रिक्स पोटेन्शियल इज कंपोनंट्स ऑफ वॉटर पोटेन्शियल. आत्ताच आपण यावर लेक्चरमध्ये बघितलं आहे की जे काही वॉटर पोटेन्शियलचे कंपोनंट्स आहेत तर त्यामध्ये सगळ्यात लास्ट कंपोनंट्स आहे तर तो आहे मॅट्रिक्स पोटेन्शियल, विच इज डिटरमाइंड बाय द अट्रॅक्शन बिटवीन वॉटर अँड हायड्रेटिक कोलाइड्स और जेल लाईक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. म्हणजे जे काही मॅट्रिक्स पोटेन्शियल आहे तर ते कशाद्वारे डिटरमाइन केलं जातं की हायड्रेटिक कोलाइड आणि वॉटर यांचं ॲट्रॅक्शन, दोन्हीमधलं ॲट्रॅक्शन, त्याद्वारे मॅट्रिक्स पोटेन्शियल हे डिटरमाइन केले जाते. द मॅट्रिक्स पोटेन्शियल इज मॅक्झिमम इन अ ड्राय सबस्टन्स. जे काय मॅट्रिक्स पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे तर ती जास्त कशामध्ये आहे तर ड्राय सबस्टन्समध्ये. म्हणजे इम्बिबिएशन म्हणजे तर काय, जे काही इम्बिबिएशन आहे तर ती फर्स्ट कोणी शोधून काढली आहे तर सॅकनी. त्यानंतर इम्बिबिएशन म्हणजे काय की जी काही पाणी ॲब्सॉर्ब करण्याची प्रोसेस आहे, द सोकिंग अप ऑफ वॉटर बाय ड्राय सबस्टन्स ड्यू टू हायड्रोफिलिक कोलाइड्स, तर त्याला म्हटलं जातं इम्बिबिएशन. म्हणजे थोडक्यात काय की जी काही ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटरची पहिली स्टेप आहे तर ती आहे इम्बिबिएशन. इम्बिबिएशन म्हणजे थोडक्यात की त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय ड्राय सबस्टन्स, तर त्याला म्हटले जाते इम्बिबिएशन. नेक्स्ट पॉईंट आहे तर प्लाझ्मोलायसिस. याची पण डेफिनेशन विचारू शकतात, इम्बिबिएशन किंवा प्लाझ्मोलायसिस, दोन्हीच्या पण डेफिनेशन महत्त्वाच्या आहेत. Plasmolysis is the shrinkage of protoplasm due to outward flow of water in a hypertonic solution. आता सोल्युशनचे तीन टाईप्स आहेत, हायपोटोनिक, हायपरटोनिक आणि आयसोटोनिक. आपण नंतरच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. तर प्लाझ्मोलायसिस ही जी काही प्रोसेस आहे तर ती त्याच्यामध्ये काय की जे काही श्रिंकेज ऑफ प्रोटोप्लाझम ड्यू टू आउटवर्ड फ्लो ऑफ वॉटर इन हायपरटोनिक सोल्युशन, म्हणजे हायपरटोनिक सोल्युशनच्या वॉटरमध्ये जो काही बाहेरच्या साईडने होणारा फ्लो आहे तर जो काही प्रेशर अप्लाय झाल्यामुळे त्या सेल्समध्ये जे काही प्रोटोप्लाझम आहे तर ते श्रंकन होतात, म्हणजे अंकुचित पावतात, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं प्लाझ्मोलायसिस. The point where plasmolysis just starts is called as सिपेंट प्लाझ्मोलायसिस. म्हणजे ज्या पॉईंटला प्लाझ्मोलायसिस ही प्रोसेस स्टार्ट होते त्या पॉईंटला काय म्हटले जाते, सिपेंट प्लाझ्मोलायसिस. सेल वॉल इज आयदर परमेबल और इम्परमेबल. म्हणजे सेल वॉल हा काही केसेसमध्ये परमेबल आहे तर काही केसेसमध्ये तो काय इम्परमेबल, म्हणजे तो दोन्ही पण आयदर परमेबल और इम्परमेबल. सेल मेम्ब्रेन इज ऑलवेज सेमी परमेबल.
म्हणजे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे तर तो कायम काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो इज ऑलवेज सेमी परमेबल. आता प्लाझ्मोलायसिसची डेफिनेशन काय तर की हायपरटोनिक सोल्युशनमध्ये जो काही पाण्याचा बाहेरच्या दिशेने होणारा फ्लो आहे तर त्या फ्लोमुळे त्या सेल्समधील प्रोटोप्लाझम हे काय होतात, श्रंकज होतात किंवा अंकुचित पावतात. तर त्या अंकुचित झालेल्या प्रोसेसला म्हटले जाते प्लाझ्मोलायसिस. आणि ज्या पॉईंटला प्लाझ्मोलायसिस प्रोसेस स्टार्ट होते तर त्या पॉईंटला म्हटले जाते सिपेंट प्लाझ्मोलायसिस. जो काही सेल वॉल आहे तर तो आयदर परमेबल आहे किंवा इम्परमेबल आहे, परंतु जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आहे तर इज ऑलवेज सेमी परमेबल. आता नंतरचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ सोल्युशन. देर आर 3 टाइप्स ऑफ सोल्युशन: हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि 3 नंबरचा आहे आयसोटोनिक सोल्युशन. तर फर्स्ट बघूयात आपण हायपोटोनिक सोल्युशन. इट मीन्स वीक सोल्युशन, म्हणजेच काय तर वीक सोल्युशन. अ सेल स्वेल्स इन हायपोटोनिक सोल्युशन. आता हायपोटोनिक सोल्युशनमध्ये जे काही सेल्स आहेत ते काय होतात, स्वेल्स होतात. आता फॉर एक्झाम्पल आपण मठ किंवा वाटाणा पाण्यात टाकल्यानंतर ते काय होतात, मठ किंवा वाटाणा काय होतात, फुगतात, म्हणजे त्या सेल्स काय होतात, स्वेल होतात. तर ती आहे हायपोटोनिक सोल्युशन. म्हणजे त्या हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेल्सचे काय होते, फुगतात म्हणजे स्वेल होते, तर त्याला म्हटले जाते हायपोटोनिक सोल्युशन. त्यानंतर 2 नंबरचा टाईप्स आहे सोल्युशनचा हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिक सोल्युशन इज द स्ट्रॉंग सोल्युशन. हायपोटोनिक वीक सोल्युशन होतं, तर हायपरटोनिक हे काय, स्ट्रॉंग सोल्युशन. अ सेल स्ट्रिंग और बिकम फ्लॅकिड इन सच सोल्युशन ड्यू टू आउटवर्ड फ्लो ऑफ वॉटर. आपण आत्ताच प्लाझ्मोलायसिस जे बघितलं तर ते म्हणजेच काय, हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिक सोल्युशनमध्ये काय की म्हणजे काही सेल्स आहेत तर ते काय होतात, श्रंकन होतात म्हणजे अंकुचित पावतात, परंतु ते अंकुचित कशामुळे पावतात तर त्या पाण्यामधील त्या सोल्युशनच्या पाण्यामध्ये बाहेरच्या दिशेने एक प्रकारचा फोर्स तयार झाला आहे किंवा फ्लो तयार झालेला आहे, तर त्याला म्हटले जाते हायपरटोनिक सोल्युशन. आता जे काही मनुके आहेत, मनुके, तर ते मनुके काय होतात, सुरकुततात. आणि जे काही मनुके सुरकुत म्हणजे थोडक्यात काय की त्या मनुक्यामधील सेल्स काय होतात, श्रंकन होतात, तर ते एक्झाम्पल आहे हायपरटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेल्स फुगतात म्हणजे मठ किंवा वाटाणे काय होतात, पाण्यानंतर फुगतात. आणि हायपरटोनिक सोल्युशनमध्ये काय की ज्या पाण्याच्या बाहेरच्या प्रेशरमुळे किंवा बाहेरच्या फ्लोमुळे त्या सेल्स काय होतात, फ्लॅकिड होतात किंवा श्रंकन पावतात. म्हणजे मनुके जर बघितले आपण तर त्याचे जे काही बाहेरचे सेल्स आहेत तर ते काय झाले, एक प्रकारच्या अंकुचित झालेले आहे, तर त्याला म्हटले जाते हायपरटोनिक सोल्युशन. आणि 3 नंबरचं टाईप्स आहे आयसोटोनिक सोल्युशन. इट इज नॉट वीक ऑर स्ट्रॉंग सोल्युशन. म्हणजे हे स्ट्रॉंग सोल्युशन पण नाही आणि वीक सोल्युशन पण नाही. अ सेल रिमेन्स अनचेंज इन इट. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनचेंज होत नाही, अ सेल्स रिमेन अनचेंज इन इट. हे झाले टाईप्स ऑफ सोल्युशन: हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन. आणि इन्बिबेशन म्हणजे थोडक्यात काय की पाण्याचं एक प्रकारचं ॲब्सॉर्प्शन होतं. आणि प्लाझ्मोलायसिसमध्ये काय की जे काही सोल्युशनमधील बाहेरच्या दिशेने होणारा फ्लो आहे तर त्या फ्लोमुळे त्या सेल्स काय होतात, श्रंकन होतात, तर त्याला म्हटले जाते प्लाझ्मोलायसिस. एक मार्क्स डेफिनेशन महत्त्वाचे आहे इन्बिबेशन आणि प्लाझ्मोलायसिस. आणि टाईप्स ऑफ सोल्युशन हे पण विचारू शकतात की राईट द टाईप्स ऑफ सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेल्स स्वेल होतात, तर हायपरटोनिक सोल्युशनमध्ये त्या सेल्स श्रंकन होतात म्हणजे थोडक्यात संकुचित पावतात. आणि श्रंकन कशामुळे होतात तर त्या सोल्युशनमधील बाहेरच्या दिशेने होणाऱ्या पाण्याच्या फ्लोमुळे त्या सेल्स श्रंकन होतात, तर त्याला म्हटले जाते हायपरटोनिक सोल्युशन. आणि आयसोटोनिक सोल्युशनमध्ये त्या इट इज नॉट वीक ऑर स्ट्रॉंग सोल्युशन.